शाळा कॉलेजमधून घरी आल्यानंतर अभ्यास तुमचा छान व्हावा, जे शाळा कॉलेजमध्ये शिकून झालेले ते त्याची चांगली उजळणी व्हावी म्हणून काय करायचं, घरी आल्यानंतर चांगली मानसिकता तयार होण्यासाठी एक जागा सिलेक्ट करायची। ती जागा सिलेक्ट केली तुम्ही तर पहा त्याचा खूप छान परिणाम तुम्हाला दिसून येईल। कसा, जसं तुम्ही शाळा कॉलेजमध्ये असता त्यावेळेला तुम्हाला स्वतंत्र तुमचा क्लास असतो, स्वतंत्र बसण्यासाठी बेंच असतो। त्या तुमच्या क्लासमध्ये गेल्यावर बेंचवर बसल्यावर तुमची अभ्यासाची मानसिकता तयार होते आणि अभ्यासासाठी तुम्हाला तर माहिती आहे आपली मानसिकता असणं खूप गरजेचं असतं। मग ही मानसिकता आपल्याला घरी सुद्धा हवी असते। मग घरी काय करायचं, आपलं घर जर लहान असेल तर त्या लहान घरामध्ये सुद्धा आपली एक सेपरेट जागा करून ठेवायची, जिथे एखादा स्टूल बसेल, खुर्ची असेल किंवा मग टेबल खुर्ची असेल, जशी जागेनुसार सोय होईल त्या पद्धतीने तुम्ही ती जागा सिलेक्ट करायची आणि तिथे अभ्यास करायचा। मोठी जागा असेल तर काही प्रश्नच नाही, तुम्हाला हव्या त्या ठिकाणी तुम्ही बसू शकता, परंतु जर जागा छोटी असेल तर मात्र तुम्हाला ॲडजस्टमेंट करायला पाहिजे। आणि शांतता जिथे मिळेल, जिथे तुमचं मन लागेल, विचार भटकणार नाही, फक्त अभ्यास आणि अभ्यासच राहील, तर अशीच जागा सिलेक्ट करा आणि अशाच जागेवरती दररोज अभ्यास करा, म्हणजे तुमची मानसिकता तयार होईल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल, तो लक्षातही राहील आणि छान मार्क्स पडण्यासाठी त्याचा फार मोठा फायदाही तुम्हाला होईल। म्हणूनच सर्वप्रथम अभ्यास करण्यापूर्वी जागा सिलेक्ट करा, छोटी का असेना परंतु ती जागा तुमच्या अभ्यासासाठी असलीच पाहिजे।